हे अखंड विश्व निर्माण करणारे भगवान शिवशंकर आहेत। देवी देवतांनाही निर्माण करणारे भगवान शिवशंकर आहेत। आणि भगवान शिवशंकरांनी तिसरा डोळा उघडला आणि काळ भैरवनाथाची निर्मिती झाली। आणि भगवान शिवशंकरांनी सांगितलं काळ भैरवनाथाला की तू काशीला जा आणि काशीचं संरक्षण कर। म्हणून तर बांधवांनो, काळ भैरवनाथाला काशी कालखंडाचा राजा म्हटलं जातं, काशीचा कोतवाल म्हटलं जातं। आणि काशीवरून काळ भैरवनाथ आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आले राक्षसांचा वध करण्यासाठी। तर बांधवांनो, प्रथम काळ भैरवनाथ आगडगावला आले आणि आगडगाववरून बांधवांनो पुढे प्रवास काळ भैरवनाथांचा सोनारी या ठिकाणी आलं। तर बांधवांनो, सोनारी म्हणजे परांडा तालुका आणि जिल्हा धाराशिव येतो। तर बांधवांनो, या परांडा तालुक्यामध्ये भव्य असं मंदिर काळ भैरवनाथांचे, त्या भागामध्ये येऊन काळ भैरवनाथानं राक्षसांचा वध केला अनेक। परंतु बांधवांनो, सोनारीवरून काळ भैरवनाथ एका भक्तासाठी बांधवांनो काळ भैरवनाथ वीरला आले। वीर पासून 3 किलोमीटर अंतरावरती घोडे उड्डाण हे स्थान आहे। नीरा नदीच्या काठावरती लपतळवाडीच्या कुरणात काळ भैरवनाथांना यावं लागलं भक्तासाठी। रहस्यमय अशी कथा आज आपण ऐकणार आहोत। तर बांधवांनो, पुणे जिल्ह्यातलं पुरंदर तालुका आणि या पुरंदर तालुक्यामध्ये बांधवांनो सासवड पासून फक्त 25 किलोमीटर अंतरावरती वीर नावाचं गाव आहे। आणि या वीर गावापासून फक्त 3 किलोमीटर अंतरावरती घोडे उड्डाण हे स्थान आहे काळ भैरवनाथांचं। पुढे नंतर काळ भैरवनाथ घोडे उड्डाणवरून वीरला आले, त्या ठिकाणी भव्य मंदिर आहे। परंतु आजची जी कथा आहे ती मूळ मंदिराची, घोडे उड्डाण काळ भैरवनाथ त्या ठिकाणी कसे प्रकट झाले, ही कथा नक्की ऐका आपण। ही कथा ऐकल्यानंतर अक्षरशः आपल्या डोळ्यात पाणी येईल। देव आणि भक्त एक अतूट प्रकारचं नातं असतं आणि आपल्या भक्तासाठी देव कुठं बी यायला तयार आहे। मसन वाट्यात सुद्धा देव आलाय बांधवांनो भक्तासाठी। रहस्यमय अशी कहाणी नक्की ऐका आणि व्हिडिओ ऐकल्यानंतर सवाई सर्जाच्या नावानं चांग भलं अशी एक कमेंट नक्की द्यावं। हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन युट्यूब चॅनल। तर बांधवांनो, या परांडा तालुक्यामध्ये भव्य असं मंदिर काळ भैरवनाथाचं आहे। आणि याच परांडा तालुक्यामध्ये या मंदिराच्या परिसरामध्ये कमळाजी नावाचा धनगर राहत होता आणि तो आपल्या बकऱ्यासाठी त्या ठिकाणी आला होता। बरीचशी बकरी त्याच्याकडे होती, बकऱ्यांना त्या ठिकाणी चारा भरपूर होता आणि या चाऱ्यासाठीच आपल्या बकऱ्यांचं पोट भरल म्हणून त्या ठिकाणी कमळाजी धनगर राहत होता। या कमळाजी धनगराचा नेम एक होता की सकाळी लवकर उठायचं, नदीला आंघोळ करायची, नदीचं पाणी घेऊन काळ भैरवनाथाला आंघोळ घालायची, अभिषेक घालायचा, सोनारीच्या मंदिरामध्ये जायचं, देवाला नदीच्या पाण्यानं स्नान घालून आपल्या जवळची भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आणि नंतरच आपला बकऱ्याकडे जायचं। दिवसभर बकरी वळत असताना कमळाजीच्या ध्यानीमनी काळ भैरवनाथाचंच नाव, दिवसभर नामस्मरण असं चाललेलं होतं। दिवसा मागून दिवस चालले होते। तर बांधवांनो, याच वेळेस दुष्काळ पडला त्या ठिकाणी बघा काही दिवसानंतर। आणि दुष्काळ पडल्यानंतर त्या ठिकाणी चारा संपला। आता धनगरांचं एकच काम असतं की चारा संपला की पुढच्या गावाला निघून जायचं। कमळाजीने ठरवलं की आता चारा तर संपलाय, आपल्याला जावंच लागेल आपल्या बकऱ्यासाठी। परंतु कमळाजीच्या मनामध्ये एक चिंता आली की हे काळ भैरवनाथा, मी बरेच दिवस या ठिकाणी राहिलो तुझ्या आशीर्वादानं, आता मी दुसऱ्या गावाला चाललोय, आता मला तुझं दर्शन कसं रे बाबा होणार, एक चिंता कमळांच्या मनामध्ये येऊ लागली। परंतु बकऱ्यासाठी तर जावं लागणार। हा कमळाजी धनगराचा वाडा परांडा तालुक्यातून निघाला चाऱ्याच्या शोधामध्ये। चारा शोधता शोधता बांधवांनो ही धनगराची बकरी नीरा नदीच्या काठावरती आली आणि तो भाग म्हणजे बांधवांनो लपतळवाडीचं कुरण। भरपूर चारा, बकऱ्यांना पाणी, त्यामुळं कमळाजीला फार आनंद त्या ठिकाणी झाला। परंतु दुःख मनामध्ये राहिलं की देवाचं दर्शन मला कसं व्हायचं काळ भैरवनाथाचं। बकऱ्यांचं पोट तर भरत होतं, परंतु अफाट कमळाईची भक्ती, अफाट भक्ती। संध्याकाळची बकरी कुणाच तरी शेतात बसाय असायची, ती बकरी शेतात बसली, जेवण झालं की कमळाजीनं डोळं झाकायचं।
काळ भैरवनाथांचं नामस्मरण करायचं. नामस्मरणाची एवढी ताकद की बांधवांनो, डोळं झाकल्यानंतर कमळाजी सोनारीला जायचे बघा. डोळं झाकलं की सोनारीला. रात्रीचं कोणालाच माहित नाही. सोनारीला जायचं. पहाटे पहाटे नदीचं पाणी आणायचं आणि देवाला आंघोळ घालायची आणि देवाच्या पायाशी नतमस्तक होऊन कमळाजी परत, दिवस उजाडला नाही तूच परत इकडं लपतळवाडीच्या कोरणात. बांधवांनो, हा नेम दररोजचा होता. भक्तीची ताकद अफाट काळ भैरवनाथाने ताकद दिलेली होती. असे दिवसामागून दिवस चालले होते. बांधवांनो, जवळजवळ हा काळ 12 वर्षाचा होता. 12 वर्ष झालं. परंतु सोनारीमध्ये बांधवांनो, मंदिरातले जे गुरव आहेत, पुजारी आहेत, त्यांच्या मनामध्ये एक शंका येऊ लागली की दररोजची पूजा आम्ही यायच्या अगोदर इथं कोण करतोय. त्यांची पूजा मोडलेली असायची पहिली आणि कमळाजीची पूजा त्या ठिकाणी व्हायची. नदीचं पाणी, देवाचा अभिषेक व्हायचा, तरवडाची फुलं समोर होती, भाजी भाकरीचा नैवेद्य समोर. गुरुवांना वाटू लागलं की आमच्या अगोदर कोण येऊन इथं पूजा करतोय. मग गुरुवांनी ठरवलं की आता याला पकडायचं, कोण आहे त्याला, आणि मारायचं. देवाला आपल्या भक्ताची काळजी. गुरुवांनी ठरवलं, पहारा बसवला गुरुवांनी, बघूया आज संध्याकाळी पाठक कोण येतंय आणि आलं की त्याला मारायचं. अहो, देवाला आपल्या भक्ताची काळजी. साक्षात काळ भैरवनाथानं सांगितलं कमळाजीला, कमळाजी तो आता येऊ नको इकडं सोनारीला. अरे तुला गुरु लोक मारणार आहेत त्या ठिकाणी आल्यानंतर. कमळाने सांगितलं, देवा अहो तुमचं दर्शन झालं आणि मला मारलं तरी चालेल, पण मी येणार. परंतु त्यावेळी काळ भैरवनाथानं सांगितलं, अरे कमळाजी तुला यायची गरज नाही, तू जिथं आहे तिथं मी येईल तुझ्या बरोबर, पण तू इकडे येऊ नको रे बाबा. कमळाजीने सांगितलं, देवा तुम्ही येताल याचं प्रमाण काय मला सांगा बरं. अहो प्रत्यक्ष भगवंतानं त्या ठिकाणी काळ भैरवनाथाने सांगितलं, अरे कमळाजी तुझी बकरी येत ना ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी एक हिवराचं झाड आहे, वाळलेलं झाड आहे, आणि ज्या दिवशी त्या झाडाला पालवी फुटल त्याच वेळेस मी त्या ठिकाणी आलेलं असेल, हे प्रमाण माझं. कमळाजीने सगळं ऐकलं. काळ भैरवनाथाला लांबून डोळे झाकून नतमस्तक झाले. डोळ्यातून कमळाच्या पाण्याच्या धारा वाहत होत्या. देवा आज तुम्ही संध्याकाळपर्यंत येणार ना नक्की. देवानं हा सांगितलं. सकाळची बकरी सुटली. कमळाजी बकऱ्या मागं, बकरी त्याच्यामध्ये थोड्या गाया बी होत्या, छोटी वासरं होती. दिवसभर बकरी कमळाजी वळत होता. परंतु लक्ष लागलं काळ भैरवनाथांच्याकडे, आज काळ भैरवनाथ येणार. अहो दिवस मावळायला गेला, देव आलेला नाही. कमळाच्या मनात काळजी होती. जवळ पाहिलं, झाड होतं हिवराचं, ते वाळलेलं तसंच. देवा तुम्ही मला फसवलं तर नाही ना, कमळाजी म्हणू लागला. संध्याकाळची वेळ झाली, देव आले नाही, मग कमळाजीला राग आला. अक्षरशः त्या ठिकाणी कमळाजीनं सांगितलं की देवा तुम्ही आज जर नाही आला इथं तर उद्या मी सोनारीला येईल आणि माझं मस्तक कापून देवा तुमच्या पायाशी ठेवील. अहो देवालाही काळजी पडली आणि बांधवांना हे वाक्य बोलल्यानंतर क्षणार्थात जोरात वारा वाहू लागला. बकरी सैरावैरा इकडं तिकडं पळू लागली. कमळाजीला आश्चर्य वाटलं, असं कसं काय झालं. अहो काशी कालखंडाचा राजा काळ भैरवनाथ आपल्या चिंतामणी घोड्यावर बसून वाऱ्याच्या वेगानं आपल्या भक्ताच्या भेटीसाठी आला. नीरा नदीच्या काठावरती देव आल्यानंतर निरामाईला सुद्धा गर्व झाला आणि दुथडी भरून वाहू लागली निरामाय. निरामाईला वाटलं आता हे काळ भैरवनाथ कशी नदी पार करत्याल, परंतु हे काळ भैरवनाथ आहे काशी कालखंडाचा राजा, भगवान शिवाचा अवतार. काळ भैरवनाथांनी चिंतामणी घोड्याला टाच मारल्या आणि या घोड्यानं उड्डाण केलं आणि नीरा नदी पास केली. बांधवांनो आजही त्या ठिकाणी ज्या खडकावरती घोडा उभा राहिला, घोड्यांच्या टापांच्या खुणा आजही आपल्याला त्या ठिकाणी दर्शवतात काळ भैरवनाथ आल्याच्या. ज्या ठिकाणी काळ भैरवनाथांनी त्रिशूळ मारला त्या ठिकाणी आजही झुळझुळणारं पाणी त्या ठिकाणी दिसतं. आणि नंतर बांधवांनो काळ भैरवनाथांनी भव्य असं सर्पाचं रूप धारण केलं आणि एका गायीला विळखा मारून सर्प त्या ठिकाणी दूध पिऊ लागला. तर बांधवांनो ती गायी सुद्धा वांज होत्या, कधीही व्यालेली नाही. कमळनाथांनी पाहिलं सगळं दृश्य. आता मोठा साप बघून कमळनाथ घाबरले नाही. त्या ठिकाणी कमळाजींनी ओळखलं त्या ठिकाणी की हा देवाच आहे बघा. देवाला सांगितलं, देवा अरे मी तुला ओळखलं, तू माझा नाथ आहे. कमळाजींचं लक्ष गेलं त्या हिवराच्या झाडाकडं आणि पाहिलं हिरवी गार त्या ठिकाणी पालवी उठली होती, झाडाला पालवी फुटली होती बघा. कमळाजीला वाटलं माझा देव आला, शब्दाला जागला माझा काळ भैरवनाथ. देवा तो आता छोटस रूप धारण कर रे बाबा. बांधवांनो ती जी कवार गाय आहे तिला सुद्धा दूध आलं बघा. व्यालेली नसताना
ही काळ भैरवनाथाची ताकद. कमळाजींना सांगितल्यानंतर बांधवांनो देवानं त्या ठिकाणी छोटंसं रूप धारण केलं आणि कमळाजींनी आपली घोंगडी बसायला टाकली देवाला. देवानं छोटंसं रूप धारण करून कमळाजीनाथांच्या बांधवांनो घोंगडीवरती देव बसलं. कमळाजीनं निरा नदीमधलं जाऊन पाणी आणलं, देवाला अभिषेक घातला आणि बांधवांनो 2 दिवस अन्न सुद्धा घेतलं नव्हता. अन्न पाणी कमळाजीनं उपास धरला होता देव येणार आहे म्हणून. देवाला आपल्या जवळ भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला, तरोडाची फुलं वाहिली सगळी आणि नंतरच बांधवांनो 2 दिवसाचा जो उपवास आहे कमळाजींनं काळ भैरवनाथाचं स्मरण करून त्या ठिकाणी उपवास सोडला. असे दिवसामागून दिवस चाललं होतं बांधवांनो. कमळाजीच्या घोंगडीमध्ये काळ भैरवनाथ राहत होते बघा सर्परूपामध्ये. आणि याच नदीच्या काठी बांधवांनो काही गुराकी मुलं त्या ठिकाणी येत होती आणि त्यांना सुद्धा कधी दिसलं की घोड्यावरून चालणारा एक व्यक्ती घोंगडी खांद्यावरती दिसलं म्हणजे काळ भैरवनाथ. मुलं घाबरली, मुलांना वाटलं काय. म्हणून एक दिवस बांधवांनो मुलांनी कमळाजींना विचारलं की हे काय. कमळाजींच्या अंगात त्या ठिकाणी आलं आणि मुलांना सांगितलं, अरे बाबा हो मी काळ भैरवनाथ आहे, तुम्ही घाबरू नका, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. आणि मुलांनी नंतर बांधवांनो छोटंसं दगडाचं मंदिर त्या ठिकाणी बांधलं आणि बांधवांनो पुढे नंतर भव्य असं मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलं. आणि पुढे नंतर बांधवांनो तिथला चारा संपल्यानंतर कमळाजी धनगर वीरला आले आणि बांधवांनो वीरला नंतर भव्य असं मंदिर कसं उभं राहिलं त्याच्यावरती एक मी व्हिडिओ सुद्धा बनवलाय की मसनवाट्यामध्ये देव काळ भैरवनाथ कशी प्रकट झाले. सुंदर असा व्हिडिओ ते आपण चॅनलच्या लिंकमध्ये जाऊन नक्की पहा. तर बांधवांना अशी ही सुंदर अशी कथा काळ भैरवनाथांची. चिंतामणी घोड्यावरती बसून आले देव म्हणून या ठिकाणी घोडे उड्डाण म्हटलंच गेले, कारण घोड्याने उड्डाण घेतलं होतं. भव्य असं मंदिर त्या ठिकाणी उभं आहे. आजही मंदिरामध्ये बांधवांनो काळ भैरवनाथ, जोगेश्वरी माता त्या ठिकाणी आजही आहेत, भक्तांचं रक्षण करण्यासाठी, भक्ताचं दर्शन देण्यासाठी. आजही त्या ठिकाणी अमावस्याला भव्य असा भंडारा भरतो, म्हणजे भंडारा केला जातो. हजारो लोक त्या ठिकाणी प्रसाद घेतात काळ भैरवनाथ. तर बांधवांनो माघ पौर्णिमेला भव्य अशी यात्रा भरते. जवळजवळ ही यात्रा 10 दिवस चालते काळ भैरवनाथांची. पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून, महाराष्ट्राच्या अनेक गावागावातून काळ भैरवनाथाचे भक्त त्या ठिकाणी येतात आणि काळ भैरवनाथ म्हणजेच बांधवांनो आणि जोगेश्वरी माता यांचा जो विवाह सोहळा असतो या निमित्त ही यात्रा आहे. हजारो लोक त्या ठिकाणी येतात आणि काळ भैरवनाथाच्या नावानं चांग भलं म्हणून गुलाल आकाशात उधळतात आणि सगळी संकट त्याची दूर निघून जातात. आजही बांधवांनो त्या ठिकाणी भव्य अशी यात्रा ज्या वेळेला भरते ना, तर बांधवांनो कमळाजींचे सगळे वंशज त्या ठिकाणी असतात. आजही सगळी माहिती माझ्या व्हिडिओमध्ये वीरच्या. तर बांधवांनो आपण महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जरी राहत असताल आणि काळ भैरवनाथाचा गुलाल जर आपल्या माथी असेल तर बांधवांनो वाऱ्याच्या वेगानं येऊन काळ भैरवनाथ तुमचे संरक्षण करतील बघा. एवढी ताकद काळ भैरवनाथाची. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो की काळ भैरवनाथ म्हणजे ज्याची ताकद काळालाही थांबवण्याची, त्याला काळ भैरवनाथ म्हटलं जातं. काळालाही थांबवू शकतात बांधवांनो काळ भैरवनाथ. एवढी ताकद बांधवांना आज काळ भैरवनाथाची. आपण वीरच्या यात्रेमध्ये आल्यानंतर बांधवांनो नक्की आपण घोडे उड्डाण या ठिकाणी, जांभूळ ठिकाणी आणि त्या ठिकाणी काळ भैरवनाथांच्या आणि जोगेश्वरी मातेच्या पायाशी नक्की नतमस्तक व्हा, तरच आपली ही यात्रा पूर्ण होईल काळ भैरवनाथांची. ही माहिती जर आवडली असेल तर आम्हाला एक कमेंट जरूर करा. सवाई सर्जाच्या नावानं चांग भलं अशी कमेंट जरूर द्या. जय हिंद, जय भारत.